नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज आहे ना मी 2 किलोच्या ज्वारीच्या पापड्या करणार आहे बरं का. आता ही 3 दिवस ज्वारी भिजून घेतली होती बरं का. मी ते ज्वारीचा स्किप केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्याच्यामुळं. तर हे बघा, आता पहिल्यांदा हे जाड्या चाळणीनं चाळलं तर हे एवढं बुसकट निघालं बरं का. आणि आता पुरणाच्या चाळणीनं चाळणार आहे बरं का. हे बघा, हे इतकं 2 किलोमधलं इतकं बुसकट निघलं, जाडं. हे बघा, असं हे बुसकट बरं का. आणि आता हे पुरणाच्या चाळणीनं चाळून घेणार आणि मग परत आहे ना हे कपड्यानं चाळून घेणार बरं का. हे कपड्यानं चाळायचं असं मस्त. आणि मग रात्रीचं भिजू घालणार आहे. उद्या सकाळी आदण ठेवून मग त्याच्यामध्ये तो आपलं हे करून घाटा घेणार त्याचा आणि मग ते कपड्यावर थापणार सकाळी 5 वाजता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. शुभ सकाळ मैत्रिणींनो. हे बघा, आता घाटा घेतला आहे बरं का. आता हा ज्वारीच्या पापड्यांचा घाटा. आता हे चांगलं शिजू द्यायचा आणि मग ह्या कपड्यावर थापायचे. याला ते पांढरं शुभ्र झालं आहे बघा. याची खूप निगा करावं लागते बरं का. इतकी निगा करावं लागते तेव्हा कुठं हा कुरड्यासारखं पांढरं शुभ्र घाटा होतो. हे छान झाला असा मस्त घाटा. आता याला 10-15 मिनटं शिजू द्यायचं चांगलं कमी याच्यावर जाळावर. आणि मग हे कपड्यावर धरून थापायचं. असं गरम थापायचं. किती छान झालं बघा मैत्रिणींनो. हे ना प्रत्येक वाळवण्याचं काम आहे ना दम धरून दमान व्यवस्थित करावं लागतं. ते गडबड केली का मग त्या पापड्या फाटणार, मग असं चिरडणार. त्या पापड्या अशा फुगणार नाही, टम्म अशा मस्त. बघा आता हे आहेत ना बिलकुल कुरड्यासारख्या पापड्या होणार. हा एकदम छान अशा पद्धतीनं करायच्या. झाल्या मैत्रिणीनं पापड्या. सकाळी 6 वाजताची लागली थापायला. हात बघा कसे लाल झाले. हे कसे लाल झाले हात माझे. ते गरम पाण्यानं हे ना थापू. किती छान पापड्या आल्या मैत्रिणीनं बघा, पांढऱ्या शुभ्र. आता हे दुपारी 2च्या नंतर ड्युटीनं आले का पलटून घेणार त्यांना. अगदी छान होत्या मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्यासारखेच पापड्या झाले ते. अगदी मस्त मोठे. बघा मैत्रिणीनं किती छान पापड्या केल्या. ह्या झाल्या ज्वारीच्या पापड्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय.